मित्रांनो बघू शकता मित्रांनो, हे आपले ही जी वालू आहे ते ह्याच्यामध्ये ग्राइंडिंग केली जाते. ग्राइंडिंग केल्यानंतर मित्रांनो या बाटल्यामध्ये मिक्सचर केले जाते. मिक्सचर केल्यानंतर मित्रांनो हा ज्या पाईपने फोर्स एवढ्या ह्याच्यामध्ये फोर्सने फेकला जातो आणि फेकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो, इकडे येऊ शकतं मित्रांनो बघा. कशामध्ये पडतो ब्रिजचा जो एकदम लेंटर आहे तो, म्हणजे बघा तुम्हाला एक सिगत दिसत असेल इथे मटेरियल वगैरे आता पडलेलं आहे. आणि जो सिगत दिसत आहेत ना तुम्हाला, त्याच्यामध्ये मटेरियल टाकला जातो कारण की मजबूतीसाठी तिथून सुरुवात केलेल्या मित्रांनो. हे पाहू शकता, हे बघा इकडे तुम्हाला मी जवळ जाऊन सुद्धा दाखवणार. हे जी लाईन दिसते त्याच्यामध्ये मटेरियल इथून ग्राइंडिंग करून पाठवलं जातं त्याच्यामध्ये ग्राइंडिंग करून पहिले इथून ब्रिजचं काम चालू केलेलं आहे. आणि इथून पूर्ण आपण खाली जाऊया आणि अजून लेंटर कुठपर्यंत पडलेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर या मित्रांनो, हे पाहू शकता तिथून जो ग्राइंडिंग केल्यानंतर मटेरियल सिमेंट वगैरे ग्राइंडिंग केलं, हा मटेरियल आहे तो ग्राइंडिंग केल्यानंतर इकडे बघू शकता, तिकडे सुद्धा खडीसुद्धा बघू शकताय. तो ह्याच्यामध्ये मटेरियल टाकला जातो आहे ह्याला मजबूती करण्यासाठी. इथून जो स्टार्ट करणार तो खालीपर्यंत खाली जाऊन बघूया परत कोणता काम झालं आणि कुठपर्यंत काम झालं ते आपण जाणून घेऊया. तर या बघूया आपण खाली कोणता काम चाललं आणि कसं काम केलं जातं आणि कुठपर्यंत काम झालं ते सुद्धा बघूया मित्रांनो. तर हे बघा इथे सुद्धा काम चालू आहे मित्रांनो. हे बघू शकते सिमेंटचा पूर्ण ग्राउंड बनवलेला आहे. 2 ते 4 गुंठाचा बनवलेला आहे. इथे पाहू शकताय कारण की हा सुद्धा इथे बनवला जातोय. म्हणजे जोरदार काम चाललंय, एवढं जोरदार काम चाललंय की मला असं फायनली वाटतं 2027 एंडिंगपर्यंत हे फायनली काम कंप्लीट केलं जाईल. तर या बघूया खाली कोणतं काम चाललं आणि कसं काम केलं जातं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. JCP सुद्धा आलेलं आहे मित्रांनो. आणि इकडे सर्व हे मटेरियल वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे. हे पाहू शकता मित्रांनो, आतमध्ये सुद्धा मटेरियल खूप ठेवलेलं आहे. इथे सुद्धा मटेरियल ठेवलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकताय. तर या आतमध्ये थोडंसं बघा तुम्ही मटेरियल किती ठेवलेलं आहे हे बघू शकताय. तर या आपण खाली पण सुद्धा बघूया, आपल्याला काय अजून याच्यातून माहिती भेटणार आहे ती पाहूया. चला माझ्यासोबत या. इथे मित्रांनो राहण्यासाठी म्हणजे वर्कर्स असतील त्यांना राहण्यासाठी इथे जागासुद्धा आहे. इथे कंटेनरसुद्धा आहेत राहण्यासाठी. इथेही पाहू शकता की एवढा मोठ्या मैदानामध्ये किती मोठा मैदान कव्हर केलं आहे ब्रिजने ते पाहू शकता मित्रांनो. या केळशी गावामध्ये पूर्ण मोठा मैदान असं कव्हर केलेलं आहे की सर्वच इथं मटेरियलच ठेवलेलं आहे मित्रांनो. पाहू शकता तिकडे मोठे पाईप आहेत, इकडे गाड्या, इकडे राहण्यासाठी सोय, खडीसुद्धा भरपूर आलेली आहे. तिथे रेतीसुद्धा आलेली आहे, बारीक सिमेंटसुद्धा आलेलं आहे. आणि हे जे आहेत ते पूर्ण सिमेंटचे गोडाऊन आहे. तिथे सिमेंट फुल भयंकर ठेवलेलं आहे. तिकडे त्या साईडला बघायला गेलात तरी तिकडे सुद्धा सिमेंटची गोडाऊन आहेत. तिकडे बघायला गेलं ब्ल्यू कलरमध्ये तर तिकडे सुद्धा सिमेंटची तुम्हाला गोडाऊन बघायला भेटेल मित्रांनो. तर आपण खाली जाऊन बघूया कुठपर्यंत काम चाललंय. तर येऊ शकते माझ्यासोबत, चला. मित्रांनो बघायला आलात तर मंडणगड तालुक्यामध्ये साक्री या गावाकडे आणि दापोली तालुक्यामध्ये केळशी या गावात आपल्या ब्रिजचं काम चाललं आहे. आणि जोरदार काम चाललं आहे आणि किती असे जागा कव्हर केली आहे ब्रिजने मित्रांनो. तर बघायला गेलात तर नवीन जी वाहतूक चालू होणार आहे आता 2-3 वर्षानंतर वाहतूक चालू होणारच आहे ब्रिज कंप्लीट झाल्यानंतर. तर नवीन वाहतूक चालू झाल्यानंतर मित्रांनो आपल्या जे ब्रिजने वाहतूक होणार आहे तर आपल्या गायगरीब लोकांसाठी सोयीस्कर पडणार. कारण की इथे आपण कोणताही व्यवसाय टाकू शकतो, दुकानं बोला आणि पोट कसेही भरू शकतात मित्रांनो जर नवीन ब्रिजचं काम झाल्यानंतर.
मित्रांनो इथे बोर मारलेले आहेत आणि बोर पाहू शकता आतमध्ये बोर आता काम चालू आहे. इथे सुद्धा बोर केलेला आहे आणि तिथे सुद्धा बोर केलेला आहे आणि हे पाहू शकता इथे सुद्धा बोर केलेला आहे आणि पूर्ण एक खड्डा मारलेला आहे. हे बघू शकता इथे सुद्धा बोर केलेला आहे. ये बोर काय के लिए मारते इस जो पिंजरा देखा है वो वाला पिंजरा, हाँ पिंजरा उसको अंदर डालेंगे, अंदर डाल के कंक्रीट करेगा। उसके बाद इसको और 2 मीटर खुदाई करेगा नीचे। नहीं मैं क्या बोल रहा हूँ, जो ये अपना जो ये मारा हुआ है होल, वो काय के लिए मारा है, वो कौन सा मटेरियल अंदर डालने वाले? और सलिया डालना हां डालेगा। मगाशी आपण मित्रांनो सांगितलं तुम्हाला ते बार दाखवले मगाशी, त्या आतमध्ये आयरन बार दाखवले, त्या आतमध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे हे पाहू शकते ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकणार आहेत आणि त्याच्यानंतरला आपल्याला नवीन ताकद अशी भेटणार आहे या ब्रिजला आणि इथे प्लेयर उभा राहणार आहे आणि प्लेयरला खूप मजबूत ताकद भेटणार आहे. कॉन्क्रीट मिक्सचर सुद्धा ह्याच्यामध्ये पडणार आहे मित्रांनो. मगाशी मशिनरी तुम्हाला दाखवली, त्याच्यातून ह्याच्यात सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल मटेरियल. आणि आता खाली बघूया मित्रांनो, हे बघा हे समोर बघू शकते क्रेन सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. त्याच्या तिथं पायलट सुद्धा तिथे उभा केलेला आहे, ते पाहू शकता पायलट सुद्धा आहे मित्रांनो. इथं पण नवीन आहे बघा, इथे पण सेम सिस्टम केलेलं आहे. इथे पाहू शकते ह्याच्यामध्ये आयरन बार उभा करणार, हे तुम्हाला मी जवळून दाखवतो. हे बघा ह्याच्यामध्ये आयरन बार टाकणार आहेत आणि ह्याच्यातून नवीन ताकद ऊर्जा तयार होणार आहे मित्रांनो, पाहू शकताय. ये जो क्रेन कितना कैपेसिटी ले सकता है, कितना ताकत ले सकता है? 30 टन इतना कैपेसिटी है उसका. और वो आयरन बार है वो क्या काम करता है? वो ड्रिलिंग, कौन सा? वो जो आयरन बार है वो वो मशीनरी, वो जो खड़ी मशीनरी है वो क्या काम करेगी? वो खाली बोर करेगा। वो वाला वैसा वो बोर करने वाली मशीन है कि वो बोर करके फिर लेंटर डाले जाते हैं अंदर. ओके जब आपण देखेंगे सामने जाके मित्रांनो. इथंही पाहू शकता मित्रांनो, इथे सुद्धा बोर केलेला आहे. हे बघा इथं सुद्धा बोर म्हणजे एक इथं म्हणजे प्लेअर उभा राहणार, इथं सुद्धा एक प्लेअर उभा राहणार आहे मित्रांनो. हा पाहू शकता इथं पण एक प्लेअर उभा राहणार आहे आणि असंच पुढे पण बोरिंग चालू झालेली आहे. आणि ती आज 26 जानेवारी असल्यामुळे हा काम बंद केलेला आहे, तर उद्यापासून हा काम चालू होणार आहे. तर या बघूया पायलट मशीन काय काम करणार आहे आणि कशी काम करणार आहे हे मी थोडक्यात सांगणारच आहे. बघू शकता आपण पायलट मशीन समोर आलेलो आहे मित्रांनो. हे पायलट मशीनमध्ये बघायला गेलात तरी मित्रांनो, हे जे आहे हे ड्रिलिंग आहे आणि हे जे आतमध्ये गेल्यानंतर इथे होल पाडला जातो, म्हणजे नवीन ब्रिजचा होल पाडला जातो आतमध्ये. आणि मित्रांनो पाणी बाहेर पडलं जातं, होल पाडल्यानंतर वालू असू दे आतमधली किंवा पाणी असू दे बाहेर खेचलं जातो आणि नवीन बोर खणला जातो. तर मित्रांनो बघू शकता इथे ड्रिलिंग मशीन सुद्धा आहे, अनेक प्रकारचे ड्रिलिंग मशीन आहेत. हे बघा इकडे पाहू शकताय, होल मारण्यासाठी अनेक प्रकारचे ड्रिलिंग मशीन सुद्धा आहेत मित्रांनो. ह्या मशीनला पायलट मशीन बोललं जातं. आणि तुम्ही इकडे बघूया नवीन मित्रांनो, हे पाहू शकताय इथे बोर खणलेले आहेत. हे पाहू शकता बोर खणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बोर खणून आयरन बार टाकलेले आहेत. हे बघा हे पाहू शकता आयरन बार टाकलेले आहेत आतमध्ये. हे असे तिकडे मी दाखवले तुम्हाला, तसे आयरन बार इथे आतमध्ये टाकले जाणार बोर खणल्यानंतर मित्रांनो. हे पाहू शकता इथे 4 आयरन बार आणि बोर बघू शकता. हा बघा हा आपण आता जे उभे आहोत केळशीमध्ये वर, हे पाहू शकता इकडे केळशी गाव, हे केळशी गाव आहे. केळशी गाव वरती आहे पण ही पूर्ण खाडी आहे, म्हणजे इथे केळशी खाडी आहे मित्रांनो. तर इकडे बघू शकता इथून जो ब्रिजचं आपलं काम चालू झालेलं आहे ते मित्रांनो, तिकडे साखरी गाव दिसते तुम्हाला, ते पाहू शकते साखरी गाव समोर माझे साखरी गाव आहे. आणि 30 वर्षापूर्वी हाही ब्रिजचं काम चालू झालं होतं पण काही कारणास बंद झालं होतं. ते पाहू शकता तुम्हाला तिथे दिसतच असतील जुने प्लेअर उभे झालेले आहेत, ते पाहू शकताय. आणि त्याच्यावरती रोड सुद्धा पडलेला आहे, ते पाहू शकता. त्या बाजूला जुनं ब्रिजचं काम चालू होतं अगोदर 30 वर्षापूर्वी, पण काही कारणाने बंद झालं होतं. आणि 2025 मध्ये हा नवीन ब्रिजचं प्रोजेक्ट आणलेला आहे आणि नवीन ब्रिज हा जो आपल्या ब्रिजचं काम चाललं आहे केळशीमध्ये, दापोली तालुक्यामध्ये केळशी या गावाकडे आणि मंडणगड तालुक्यामध्ये
साखरी या गावामध्ये आपल्या ब्रिजचं काम चाललंय, हे तुम्हाला काय आनंद काय झालाय? आनंद म्हणजे जो आपला समुद्री महामार्ग चालू करतो हो बरोबर, तो आपला टोल मार्ग यायला भरपूर म्हणजे खूप लांब पडतो. तो खूप लांब पडतो. त्यासाठी आपला श्रीवर्धन मार्गे बागमांडला तो ब्रिजचं काम चालू, हरिहरेश्वर मार्गे आपला केलशी ब्रिज, बरोबर. त्यामध्ये आपण आपला म्हणजे 3 ते 4 तासामध्ये मुंबई आपण काढू शकतो. 4 तासामध्ये 3 ते 4 तासामध्ये आपण मुंबई त्याचा गाठू उपयोग शकतो. भरपूर आहे. हा त्याचा आणि हा. खूप दर्शन सुद्धा आपल्याला भरपूर पाहायला म्हणजे पर्यटन पण खूप येतील हा, यासाठी पर्यटक पण आणि खूप नंतर येणार मग आपल्या केलशीचा विकास पण चांगला होईल, हो, विकास पर्यटनाचा पण असा हो, होईल. विकास पण पण चांगला तो मार्ग कसा आहे उलटा पडतो, तो उलटा मन मार्गे वाया वाया करत जावं लागते, बरोबर त्यामध्ये आहे, 4 तास फुकट जातात त्यामध्ये. बरोबर आहे. त्यापेक्षा हा एकदम महामार्ग जर वेळात वेळ लवकर झाला तर बरं झालं असतं, कारण तो मार्ग त्यावेळी कुणीतरी पुण्यातली कंपनी त्याने हा, ऑप्शन घेतला होता, हा. म्हणजे काय ते वाळूचे डोंगर असतील म्हणजे हा. हे खराब होणार, हा, बरोबर. निघून हे होणार ते बरोबर. होणार, तर काय कारण देऊन ते कॅन्सल केलं. 30 वर्षापूर्वी, ते 30 वर्ष झाले म्हणजे असतील final. 15-20 वर्ष झाली त्याला. 15-20 वर्ष झाले, तो 15-20 बंद वर्ष झालाय. बंदच आहे. फक्त किती 3 पिढ्या तोपर्यंत काम चालूच झालं असतं हा केलीसवाल्यांचं. बरोबर. पण त्या एका पुण्याच्या एका माणसाने कोणतरी कोर्टात केस केली हा की वाळूचे डोंगर म्हणजे नामशेष हे- होतील ह्याच्याबद्दल केस केली हा, होती. की ब्रिज मुलं की ब्रिज झाला तर वाळूचा डोंगर नामशेष होईल. बरोबर आहे. शेवटी वाळूचा डोंगर आहेच नाही आता आहेच नाही. बघायला. तर इथे मग बघायला गेलं हा. तर वालूचा डोंगर कुठेच नाही. सर असलं आता म्हणजे ते भिजत गेला, म्हणजे पाणी सरकत गेलं असं ते पाणी आहे ना पाणी हा. हे तिथपर्यंत actually वालूचा डोंगर हे पाणी जसं ते भरती होत जाते ना हा, तसं ते बरोबर. वाळूचा डोंगर खाली सरकत बरोबर, येतो. ते तर ते आहे. नामशेष झाले आता, म्हणजे काय कुठे दिसतंय तुम्हाला इथे कुठे काय नाही, वाळूचा दिसतच डोंगर? नाही, कुठंच लोक दिसत भरपूर पर्यटक बघायला येतात वाळू डोंगर कुठे, पण वाळू डोंगर आहेच नाही आहेच केळशीमध्ये. नाही, बरोबर आहे. असं आहे. त्यासाठी आपला हा जो समुद्र मार्ग आहे हा, ना, समुद्र मार्ग. समुद्री महामार्ग, हा, महामार्ग. तो म्हणजे लवकरात लवकर होईल एवढी अपेक्षा करतो आम्ही. तरी पण महाराष्ट्र तुम्हाला government अंदाज किती वर्ष जातील या ब्रिज? तरी पण कम से कम मला वाटतं कमसे कम मला म्हणा आजचं 26-29 ला पूर्ण होईल असं वाटतं. म्हणजे 2025 ला काम हा, चालू म्हणजे झाले, 2-3 म्हणजे वर्षात होईल. 2 वर्षात पण complete होईल. ब्रिज होऊन फायदा नाही, पण त्याचे रस्ते पण झाले पाहिजे. होय, रस्ते हा, पण ते झाले कमसे कम पाहिजे. 4-5 वर्ष निघून जातील त्यामध्ये 100%. बरोबर, बरोबर. आणि ते काही गव्हर्नमेंटचंच आहे, त्यामध्ये जर तुमचं सरकार एकच असेल तर होऊ शकतो, नाही बरोबर. दुसरा कोण गव्हर्नमेंट आला तर तर झालं परत मग. problem हा, होतो. परत प्रॉब्लेम होतो. यासाठी ते एक ज्यांनी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपण 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 मानतो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र बरोबर. फडणवीसांचं, बरोबर. की ज्याने ते पूर्णपणे घ्यायचे परीक्षा आपले आमदार योगेश दादा कदम. मंडणगड दापोली खेड तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार आपले बरोबर आहे. योगेश दादा कदम योगेश यांनी दादा पुढाकार घेऊन ते काम चालू केलंय. बरोबर. बघूया आता किती दिवस म्हणजे महिने चालतात त्याच्यावरती अवलंबून आहे, वर्ष. बरोबर. असं आहे. मला वाटतं लवकरात लवकर काम कम्प्लीट होईल असा मला अंदाज आहे. हा, व्हायला पाहिजेच, हो. कारण जो भरपूर गरज आहे त्याची. ते तर आहे. हा, अगोदर कारण पण ते खारी bridge चं काम खार चालू जावला हे लोकांना पण भरपूर होतं. म्हणजे जावला ओके तुम्हाला जायचं असेल तर हे धोकादायक तर पण आहे. बरोबर आहे. तिथे पण ऍक्सिडेंट झाले बोरी तरीमध्ये बरोबर भरपूर केलीसवाल्यांचे म्हणजे कमसे कम 20-30 लोक अशीच गेले डुबून. बरोबर हा, आहे. भरतीच्या वेळेला समुद्राचं पाणी आलं की तर अशी गोल गोल फिरणार, बरोबर, परत ते जागा बनणार, असं आहे. बरोबर, ऍक्सिडेंट झालेत याच्यामध्ये. हा. म्हणून भीती वाटते काही लोकांना. मग बरोबर. जेवढा लवकर होईल ना, खारवाले, जावलावाले, बरोबर. आंबोलीवाले, बरोबर. परत ते साखरेवाले बरोबर. बरोबर खुश होतील ब्रिज झाला तर. बरोबर आणि आहे. मुंबईच्या लोकांना पण लवकरात लवकर येण्याची संधी भेटेल NB गावाला आपल्या संधी पोहोचायला. लवकर आणि हा. कोकणात पण जाऊ शकतात. कोकणात पण मी काय पुढे बोलतोय काका, आपलं जे तर होती किती वर्षापूर्वी, आपली काही वर्ष आधी आहे ना मित्रांनो तर होती, पण ह्यांना विचारूया काकांना की तरीचं किती वर्ष झाली तर बंद झाली आहे. तर किती वर्ष झाली आपली तर तर चालू बंद? आहे, तर चालू आहे. तर नाही तर कसे आता म्हणजे 10 वर्ष झाले ना, 10 वर्ष झाले असतील तर बंद आहे ती, म्हणजे कंटिन्यू चालू असायची. कंटिन्यू पण आता ती एक म्हणजे प्रायव्हेट आहे ती. प्रायव्हेट आपण सांगू तशी तर टाकतात, तर माणसं असली ते घेऊन जातात, असं आहे ते. बरोबर आहे. हा, ते तरीला म्हणजे काय लोक ते डुंगातले होते ते गृहस्थ, ते तरीने लोकांना आयनाचे सोडायचे ते, असं आहे. मग ती धोकादायक पण होती, कारण धोकादायक. भरती आणि खाडी, खाडी. समुद्र आणि खाडी एकच आहे त्यामध्ये. बरोबर. आणि लोड येतं, म्हणजे इथं तर लागली ना तर जाते कुठे वरती जाते, बरोबर. कधी कधी भीती वाटते. असं आपल्याला आहे. हे ह्या जे कंपनीने आता काम घेतलंय, हम्म. हे कोणती कंपनी आहे? ते काय आपल्याला माहिती नाही, ते काय माहिती नाही एवढं काय आपल्याला काय हे नाही. पण जे पहिले होते मला वाटतं ते कोणते होते, हावरे म्हणून कोणते होते, हावरे कंपनी. ते पहिले होते, आता काय माहिती नाही. 30 वर्षापूर्वी किंवा 15 हा, वर्षापूर्वी ते- बघायला गेलात तरी हम्म. जो कंपनीचं काम चालू होतं, जो म्हणजे ते सोडून तो चालू गेलं ते. ते सोडून गेले. हा. हावरे कंपनी होती मित्रांनो. तर बघू शकताय काकाने आपल्याला चांगलं गायडन्स केलंय, त्यांना थँक्यू बोलू शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, कमी करून फोन. आणि के सांगेल ओके सर. तर गाबीत की गाबीत
मित्रांनो मला असं वाटलं होतं की 2027ला हे काम फायनली कंप्लीट होईल, पण मी जेव्हा ह्या इकडच्या वर्करांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की अजून तरी नाही, अजूनपर्यंत 2 नाही म्हणजे 3-4 वर्ष तरी ब्रिजला काम करण्यासाठी जातीलच. आणि 3-4 म्हणजे 2027 तर नाहीच आहे, पण 28 आणि 29 मध्ये काम होईल हा. पण खूप लेट होणार आहे काम, पण काम होतोय ह्याला महत्त्व आहे. तर बघूया, पूर्ण बघा मित्रांनो किती डेव्हलप म्हणजे किती जागा कव्हर केली आहे ब्रिजने, आणि खूप असं मटेरियल आलेलं आहे आता इथे. मित्रांनो बघू शकता इथे हे शिगा बिगा कट मारण्यासाठी किंवा वाकवण्यासाठी इथे मशिनरी आहे. इथे सुद्धा अवेलेबल मशिनरी केलेली आहेत मित्रांनो. आणि हे मटेरियल कट बीट इथे केला जातो. हे बघा इथे तुम्ही बघायला गेलं ते बघा ही मशीन आहे, हा कटर, आणि हा वाकवण्यासाठी म्हणजे ही बार बघू शकता, ही वाकवण्यासाठी आहे इथे. किंवा जी वायरीची रोटेट केलेली आहे हे पाहू शकता, वायर रोटेटसुद्धा केलेलं आहे. मित्रांनो तिकडे बघायला गेलं तर शिगा कट केले जातात. सर्व प्रकारचे मशिनरी इथं अवेलेबल केले आहेत. तिथं मोबाईल क्रेनसुद्धा बघायला भेटेल. हे पाहू शकता मोबाईल क्रेन आहे. तिथं मोठे मोठे प्लेयरसुद्धा आलेले आहेत मित्रांनो, लोखंडी प्लेयरसुद्धा आलेले आहेत मित्रांनो. आणि खूप जागा अशी कव्हर केलेली आहे पूर्ण. पाहू शकता मित्रांनो, आपल्या मागच्या साईडला जो ब्रिज दिसतोय तो ओल्ड ब्रिज आहे. म्हणजे 30 वर्षापूर्वी मंडणगड तालुक्यामध्ये जरी बघायला गेलं तरी 30 वर्षापूर्वी साक्री या गावामध्ये ब्रिजचं काम चालू होतं, पण काही कारणास बंद झालं होतं. नाही बोललात तरी 5 ते 6 पोल असे उभे आहेत बघा, खांब उभे आहेत बघा. इकडून जरी बघायला गेलं तरी 5 ते 6 खांब उभे दिसतील ओल्ड ब्रिजचे. आणि त्यानंतरला मित्रांनो बघायला गेलात तर त्याच्यावरती रोडसुद्धा बसला होता. ते पाहू शकता मित्रांनो, रोडसुद्धा बसला होता, पण काही कारणास बंद झालं. आणि त्यानंतरला 30 वर्षानंतर 2025मध्ये आपल्या ह्या ब्रिजचं काम नवीन चालू केलेलं आहे. मित्रांनो पाहू शकता, जरी आत्ता बघायला खड्डे खणलेले आहेत इथे, तर पाहू शकता आत्ताही इथे नवीन प्लेयर इथे सुद्धा बसणार आहे. एक पहिला प्लेयर इथे आहे, आणि सेकंड प्लेयर बघायला साक्री गावामध्ये तर इकडे आहे. हे बघा वरच्या साईडला बघायला गेलं तर सेकंड प्लेयर सुद्धा त्याची तिथे सुद्धा खड्डा बसलेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो इकडे पहा तुम्ही, इकडे काही वर्षापूर्वी म्हणजे 30-35 वर्षापूर्वी, आता मला वाटतं 10 वर्ष झाले असतील की, तर म्हणजे जी काही माणसं वाहतूक करायचे इकडं साक्री गावातून, जी केलशी साईडला वाहतूक करायचे ती तर होती, तरीने वाहतूक करायची लोक पूर्वी. आणि त्यानंतरला ब्रिजचं काम चालू झाल्यानंतर मित्रांनो आता तर बंद झाली आहे. जसे बघू शकता इथे सुद्धा आत्तासुद्धा तर आहे, पण आता तर बंद झाली आहे. पण जरी बघायला गेलं तरी आता जरी ह्या ब्रिजचं 2027मध्ये जरी काम कंप्लीट झालं मित्रांनो, तरी बघायला गेलं तरी आपल्या गरीब लोकांना रोजगार पहिली गोष्ट भेटणार आहे मित्रांनो. कारण की रोजगार कसा भेटणार आहे मित्रांनो, ब्रिज झालं तरी पर्यटक स्थळ वाढणार आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, इथे शॉपसुद्धा टाकू शकतात, दुकानं टाकू शकतात, गाड्यांची वाहतूक चालू राहणार आहे मित्रांनो. आणि खूप प्रचंड डेव्हलपमेंट आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये होते. आणि आता 2025पासून तर खूपच डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो. इकडे मित्रांनो पाहायला गेलं तरी 2027ला जर ब्रिज आपलं कंप्लीट झालं बघायला गेलं तरी इथं आपण सुद्धा बीचसुद्धा नवीन बीच चालू होईल मित्रांनो. इकडे पाहू शकताय नवीन बीच इथे होईलच, हे पाहू शकताय. पूर्ण बीचसाठी खूप सुंदर असा नजारा आहे, आणि सुंदर असं अशी पुळणीवरती मजासुद्धा घ्यायला भेटेल मित्रांनो, हे पाहू शकताय.
माहिती आहे ब्रिजबद्दल भेटलेली आहे, केलशी ब्रिज आणि साक्री ब्रिजबद्दल एवढी आपण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे मित्रांनो. तर अजून जर काही जेव्हा ब्रिज अर्धा वगैरे कंप्लीट होईल तेव्हा एक आपली व्हिडिओ नवीन पडेलच मित्रांनो. जेवढी माहिती होती तेवढी माहिती दिलेली आहे. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, न स्किप करता बघा आपली पूर्ण व्हिडिओ. तर चला, तर घरी बाय बाय.